आपण पाहत असाल की दरवर्षी अत्यंत गरीब, अत्यंत BPL वर्गातल्या सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांकडनं इथे फी वसूल केली जाते आणि ही फी अवैधरित्या आहे. कालच आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. आपण बघत असाल की माझ्या मुलीला एका क्षुल्लक फीसाठी 2000 रुपये फीसाठी रिसीट हॉल तिकीट 10वीचं दिलं गेलं नाही. त्याच्यामुळे तिची मानसिक स्थिती अत्यंत, बघत असाल आपण शाळेतून वर्गातून विद्यार्थ्यांना टाळलं जातं, इथे फी वसूल केली जाते आणि महाराष्ट्र शासनाचा नियम आहे की सर्वांना शासनाने फी माफ केलेली आहे. पण या शाळेत, या कस्तुरबा महिला माध्यमिक विद्यालयामध्ये सर्वच विद्यार्थ्यांकडनं अवैधरित्या फी वसूल केली जाते आणि गोरगरिबां विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. आजपर्यंत माझ्या मुलीला हॉल तिकीट दिलं गेलं नाही. म्हणून मी आज लढा देण्यासाठी माननीय राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब, शिक्षण मंत्री साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील, आपल्या चोपडा विधानसभाचे आमदार चंद्रकांतजी सोनवणे महाशय, जिल्हाधिकारी महोदय, शिक्षणाधिकारी महोदय यांना विनंती करतो की यांनी या शाळेची रीतसर चौकशी करावी. या शाळेचे भलेच संस्था चालक हे मोठे राजकारणी असतील, पण मी एक सामान्य माणूस म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे, सर्व पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की ही जी अवैध फी घेतली जाते प्रत्येक विद्यार्थ्याकडनं ही यांनी वसूल करू नये. यंदाची फी परत करावी आणि यांच्यावर कायदेशीर सनद मार्गाने गुन्हेसुद्धा दाखल करावे. मुख्याध्यापक, सर्व वर्ग शिक्षक, संस्था चालक, चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मी आपल्या परिवारातर्फे मागणी करतोय. मी आज आत्मदहन करणार होतो, पण आज शालांत परीक्षा असल्यामुळे, 10वीचा पेपर असल्यामुळे या महत्त्वाच्या परीक्षेत व्यत्यय नको म्हणून मी इथे कोणतेही आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहे. पण माझी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की माझ्या मुलीवर होणारा अन्याय म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व मुलीवर होणारा अन्याय आहे. एक प्रकारे हा अन्याय अजूनसुद्धा पाहिलं असेल, मुख्याध्यापक साहेब आज चालले गेले, पण मला अजूनही हॉल तिकीट मिळालं नाही, प्रवेशपत्र मिळालं नाही. जोपर्यंत प्रवेशपत्र मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या मुलीला कसा आत जाऊ देऊ याचा जाब आपण पत्रकार महोदयांनी, लोकशाहीचा 14,000 स्तंभ आपण यांना विचारावा आणि या संदर्भात माझं आंदोलन हे शांततेच्या मार्गात यापुढेही सुरू राहील. मी आणि माझा परिवार लढा देत राहील.